नाही पाठी होती अंधकार, कृपा नाही पाठी होती अंधकार। चंदनाचे हात पायी चंदन, चंदनाचे हात पायी चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन। परिसनाहीन कोणी अंग, परिसनाहीन कोणी अंग, दीप नाही पाटी कोटी अंधकार, दीप नाही पाटी कोटी अंधकार। परिसनाहीन कोणी अंग, परिसनाहीन कोणी अंग, कृपा नाही पाठी कोटी अंधकार, कृपा नाही पाठी कोटी अंधकार। सर्वांगी साखर अवघी गोड, अवघी
पुंडलिकावरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव गोपालकृष्ण भगवान पंढरीनाथ भगवान रामचंद्र भगवान पवनसुत हनुमान महाराज पुंडलेश्वर भगवान आदिशक्ति मुक्ताबाई सद्गुरु जेनुजी महाराज सद्गुरु राजाराम शास्त्री महाराज पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु जेनुजी महाराज सद्गुरु धनजी महाराज सद्गुरु नागोजी महाराज सद्गुरु तोताराम महाराज सद्गुरु जेनुजी महाराज सद्गुरु राजाराम शास्त्री महाराज अरे चंदनाचे हात पाय हे चंदन चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही न कोणी अंग दीपा नाही पाठीपोटी अंधकार सर्वांगे साखर वगे गोड तुका म्हणे तैसे सज्जना तुका बडे तैसे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना दीपा नाही पाठीपोटी अंधकार सर्वांगी साखर अवघे गोड पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सारे चरण संताचिया दुसरे चरणा संताची या दुसरे चरणा संताची चारुपादाने कथेचा विस्तार प्रभुपादाने कथेला विस्तार चारुपादाने कथेचा विस्तार प्रभुपादाने कथेला विस्तार बाबाजी सद्गुरुनाथ तुका बाबाजी सद्गुरुनाथ तुका बाबाजी सद्गुरुनाथ तुका नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म प्रानन्दमिशमालन्निवल्लभं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी स्मराय विद्महे गणगणगणाद बोधिमहि तन्नो सद्गुरु श्री गजानन प्रचोदयात् विठाला 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 कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय विठाला 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 चंदनाचे हात पाय हे चंदन परिसा नाही हिन कोणी अंग दीपा नाही पाठीपोटी अंधकार सर्वांगी साकर वघे गोड तुका म्हणे तैसे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना दीपा नाही पाठीपोटी अंधकार सर्वांगे साकर अवघे गोड. प्रस्तुत नाम संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 3 चरणांचा अभंग संतप्र प्रकरणातला सज्जनांच्या गुणांची चर्चा करणारा अभंग सेवेकरता निवडला. विठाला विठाला सज्जन कुणाला म्हणावं, सज्जनाची व्याख्या काय, सज्जनाची लक्षणं काय, अभंगाचं चिंतन ऐकल्यानंतर आपल्या डोक्यात येतील. विठाला विठाला सज्जनांचं वर्णन करत असताना, संतांचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये संतांचा सज्जन असा उल्लेख केलेला आहे. तुका म्हणे तैसे सज्जनापासून. आणि या अभंगामध्ये सज्जनाविषयी बोलताना जगद्गुरु तुकोबारायांनी एकापेक्षा एक सरस अशा दृष्टांतांची योजना केलेली आहे. संत साहित्याचं हे वैशिष्ट्य आहे, बरं लक्षात घ्या. संत साहित्याचं हे वैशिष्ट्य आहे की कोणताही सिद्धांत समाज मनाच्या घडी उतरवायचा असेल तर संताच्या वाणीतून अशा दृष्टांतांची योजना झाली की तो दृष्टांत ऐकल्यानंतर सिद्धांत बुद्धीला पटलाच पाहिजे. ओढा ताण करून सिद्धांत पटवून देण्याची गरजच राहत नाही असे दृष्टांत आजच्या अभंगात आहे. विठाला विठाला आणि एकापेक्षा एक सरस आहे. पहिला दृष्टांत चंदनाचा, दुसरा दृष्टांत परिसाचा, तिसरा दृष्टांत दिव्याचा, चौथा दृष्टांत साखरेचा आणि वर्णन कुणाचं, सज्जनाचं. 5 गोष्टी अभंगात लक्षात घ्या. पहिला चंदन, दुसरा परिस, तिसरा दिवा, चौथी साखर आणि 5वे सज्जन. विठाला विठाला चंदनाचे हात पाय हे चंदन, परिसा नाही हे न कोणी अंग. चंदनाप्रमाणे ज्याचं जीवन आहे, मुळापासून शेंड्यापर्यंत जो चंदनाचे गुण बाळगतो तो सज्जन. परिसा नाही हे न कोणी अंग. परिसाकडे ज्या प्रकारे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही, नातीमानिता ज्याच्या ठिकाणी आहे ते सांगण्याकरता परिसाचं दृष्टांत दिलेलं आहे की लोखंडाला स्पर्श केल्याबरोबर लोखंडाचं सोनं होतं. हा अधिकार परिसाचा आहे. तसे संत आहेत. दीपा नाही पाठीपोटी अंधकार. दिव्याच्या आतही प्रकाश, बाहेर सुद्धा प्रकाश. म्हणून ज्यांचं वाचा आणि क्रिया यांचा मिलाप ज्यांच्या जीवनात पाहायला मिळतो त्याला म्हणतात संत, त्याला म्हणतात सज्जन. आणि चौथा दृष्टांत आहे सर्वांगे साकर अवघे गोड. साखर जशी सर्वांगाने गोड आहे तसे जगाच्या पाठीवर सज्जन हे अतिशय गोड आहे, आपल्या वाणीनं, आपल्या कृतीनं. आणि म्हणून या 4ही दृष्टांतांच्या द्वारे सज्जनाचं वर्णन करत असताना शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तैसे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. 4ही दृष्टांतामध्ये पाहायला गेलं तर अवगुण कुठेतरी सापडतोय, पण सज्जनामध्ये एकही अवगुण नाही. आणि ज्याच्यात अवगुण नाही त्याला सज्जन म्हणतात. दुसरी काय व्याख्या असेल? विठाला विठाला ज्याच्या वाणीतून शब्द बाहेर पडल्यानंतर किंतु परंतु पण या शब्दाची गरज लागत नाही. आणि ज्याच्या हातून कृती घडल्यानंतर त्यावर शंका घ्यायचं कार्यच उरत नाही, तो संत, तो सज्जन. जगाच्या हितासाठी जन्माला आलेले असतात. याचं विस्तृत असं चिंतन आपल्याला अभंगामधून पाहायचं आहे. तत्पूर्वी सांप्रदायाच्या नियमानुसार
आईसाहेब आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई यांच्या पवित्र अशा या समाधी स्थळावर आजच्या कीर्तनाचं प्रयोजन काय? तुम्ही सर्वजण सर्वश्रुत आहात. या संस्थेचा, या मंदिराचा एक अनोखा उपक्रम साऱ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे. वारकरी संप्रदायामध्ये, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रीय जनतेला नव्हे तर सबंध विश्वाला दारोबा तुकोबाच्या विचार परंपरेचा परिचय करून देणारे अनेक फड परंपरा आहेत. आणि त्या सर्व फड परंपरांना या श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई अंतर्धान समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव समाधी सोहळ्याच्या निमित्तानं प्रत्येक फडाला 8-8 दिवसाची सेवा या ठिकाणी मंदिराच्या वतीनं देण्यात आलेली आहे. आणि तुम्ही अनेक माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत आहात. आणि या वेळेला आदिशक्ती आईसाहेब मुक्ताबाई प्रासादिक आणि भगवान श्री कुंडलेश्वर कृपांकित वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर पायी दिव्य दिंडी परंपरा या फडाला या सप्ताहाच्या निमित्तानं ही संधी या ठिकाणी मिळालेली आहे. आणि म्हणून संस्थेच्या नियोजनानुसार या ठिकाणी आमच्या फडाचे मुख्य सेवक हरिभक्त परायण परमादरणीय गुरुवर्य भरतजी महाराज यांनी केलेल्या सूचनेनुसार आज 6व्या क्रमांकाच्या सेवेकरता तुमच्या समोर हजर आहे. विठाला विठाला माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा, सौख्याचा, भाग्याचा क्षण जर कोणता असेल तर तो हा आहे की मला आईसाहेबांच्या समोर कीर्तनाची सेवा प्राप्त होते. आणि त्याकरता मी श्री महाराजांचे अनंत आभार व्यक्त करतो आपण सगळ्यांच्या समक्ष की महाराजांनी आईसाहेबांच्या समोर सेवा देऊन मला त्या प्रकारची एक योग्यता प्रदान केली, एक शिक्का दिला मला त्या प्रकारे. आणि म्हणून महाराजांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, समस्त परंपरेचे आभार व्यक्त करतो. आणि या कीर्तनरूपी सेवेकरता या ठिकाणी उपस्थित स्वतः हरिभक्तपैण गुरुवर्य भरतजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर या संपूर्ण संस्थांचे देखभाल करणारे आमचे परमादरणीय श्री उद्धवजी महाराज जुनारे या ठिकाणी उपस्थित आहे. आणि परमपूजनीय महाराजांच्या सूचनेनुसार आपल्या सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर फड परंपरेतील सर्व गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, भागवताचार्य, रामायणाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. गावगावच्या हरिभक्तपैण भजनी मंडळांनी या ठिकाणी अन्नदानाच्या सेवेंचा सुद्धा लाभ योजना केलेली आहे. आपण त्या सगळ्या गोष्टीचा लाभ गेल्या 6 दिवसापासून घेत आहात. आणि त्या निमित्तानं आमच्या विविध गावातील टाळकरी मंडळाचं सदस्य प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या कीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित आहे. विठाला विठाला आणि तुम्हा श्रोत्यांमध्ये वारकरी संप्रदाय नितांत प्रेम करणारे तुम्ही श्रोतेजण, आमच्या वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर संस्थांचे आमचे सचिव बापूदादा भोळे, त्याचप्रमाणे आपल्या परंपरेचे, आपल्या मुख्य संस्थांचे जे काही या ठिकाणी सन्मान्य सदस्य संचालक आहेत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. अजून मला अपरिचित असणारे परंतु संप्रदाय प्रेम करणारे सगळे भक्त भाविक या ठिकाणी उपस्थित आहे. भक्तिमती माता आहे, भक्तिमान पुरुष वर्ग आहे. आणि वादक म्हणून आमचे हरिभक्तपैण आमच्या परंपरेतील अतिशय निष्णात निपुण हरिभक्त परायण गजानन महाराज सरोदे या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख की माझ्या पाठीमागे तुम्ही हे 2 चोपदार पाहते, बरोबर आहे. आज त्यातल्या एका चोपदाराला मॅचिंग महाराज आहे. विठाला विठाला कळलं ना काय बोलला मी? आतापर्यंत तुम्ही जेवढे कीर्तनकार पाहिले ते चोपदाराच्या निम्मे होते. आज मी बरोबर आहे की नाही? सारख्याला वारकन दोडक्याला, असं आमचं काम आहे. आमचे खासने भाऊ या ठिकाणी महाराजांनी ज्यांचा उल्लेख केला, गौरव केला, श्री महाराजांच्या मुखातून ज्यांचा गौरव होतो, उल्लेख होतो, ते आम्हाला वंदनीय, आदरणीय आहे. परंतु अत्यंत प्रेमाचं नातं आहे. आणि केवढी याच ठिकाणी नव्हे तर आमच्या परंपरेचा ज्या ज्या ठिकाणी सप्ताह असतो, परंपरे प्रेम करणारी माणसं आपापल्यापर्यंत जे योगदान देत असतात ते शब्दामध्ये वर्णन करण्यासारखं नाही आहे. आणि म्हणून त्या सगळ्यांच्या योगदानानं कुणालाही कोणत्याही प्रकारचा आग्रह न करता, हे वैशिष्ट्य आहे. बरोबर, झेंडूजी महाराज बेडीकर परंपरेचे वैशिष्ट्य आहे की कुणाला आग्रह न करता हे असंच पाहिजे असं पटवून न देता केवळ सांगावं आणि त्याच्या अंतर्मनातला हा भक्तिभाव उदयास येऊन तो जीव, मग ती आमची भक्तिमती माता असेल किंवा भक्तिमान पुरुष असेल, आपापल्या परिणाम संप्रदायाच्या फडाच्या परंपरेच्या कार्यक्रमासाठी जे योगदान देता येईल
ते देण्याचा अविरत असा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून त्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी आपल्या परंपरेचे अनेकविध उपक्रम चांगल्या माध्यमातून जे आपल्या परंपरेला गेल्या 200 वर्षापासून अभिप्रेत आहे, अशा साधेपणानं म्हणा पण सात्विकतेचा सुगंधाने भरलेले, भगवत प्रेमाने ओतप्रोत भरलेले आणि संत सेवेचा पायंडा हृदयामध्ये जपणारे कार्यक्रम आपल्या परंपरेचे होत असतात. आणि मी नेहमी सांगत असतो सगळ्या ठिकाणी, सेवा, समर्पण आणि त्याग या नीतिमूल्यांवर आधारित असलेली परंपरा म्हणजे वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकरांची परंपरा. विठाला विठाला. आणि या परंपरेमध्ये जेवढे महात्मे झाले, वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर, वैकुंठवासी सद्गुरू धनजी महाराज भुसावळकर, वैकुंठवासी सद्गुरू नागोजी महाराज तळवेलकर, वैकुंठवासी सद्गुरू तुकाराम बाबा गाडेगावकर, वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज आसोदेकर, आमचे वैकुंठवासी सद्गुरू राजाराम शास्त्री महाराज शेडगावकर, या सगळ्यांचं जीवन कार्य जर आपण पाहिलं महाराज, तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यातल्या सांसारिक सुखांचा, क्षणांचा त्याग करत परंपरेला गेल्या 200 वर्षापासून टिकवून ठेवण्याचं जे अविरत कार्य केलेलं आहे ते शब्दात वर्णन करण्यासारखं नाहीये. आणि त्यांच्यानंतर आमच्या महाराजांच्या कुशल अशा मार्गदर्शनातून आणि नियोजनातून आपल्या या परंपरेची, पायदिंड्य दिव्य परंपरेची अखंड वाटचाल पुढे सुरू आहे. हा सद्गुरूंचा कृपाशीर्वाद आहे. विठाला विठाला. आणि म्हणून परंपरेने केलेल्या सूचनेनुसार, आज्ञेनुसार आज तुमच्या समोर हा 3 चरणांचा अभंग घेऊन सेवेसाठी उपस्थित आहे. विठाला विठाला. गोपाल कृष्ण भगवान, भगवान सुंदरेश्वर भगवान, झेंडूजी महाराज आणि शक्ती मुक्ताबाई. आईसाहेबांच्या समोर उभं राहून आईसाहेबांच्या गुणांचं मी काय वर्णन करावं. काय वानू आता मस्तक चरणी, उभारिला ध्वजा तिही लोकावरी, उभारिला ध्वजा तिही लोकावरी, उभारिला ध्वजा तिही लोकावरी, उभारिला ध्वजा तिही लोकावरी. ऐशी चराचरी कीर्ती जाती, ऐशी चराचरी कीर्ती जाती, ऐशी चराचरी कीर्ती जाती. उभारिला ध्वजा तिही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. ते कोण? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कडा. ज्यांच्या सेवेकरता सर्व संतांनी आपलं मस्तक ज्यांच्या चरणावर झुकवावं, असा एवढा मोठा अधिकार ज्या 4ही भावंडांचा आहे, त्या भावंडांचं आणि ज्या परंपरेमध्ये आज आम्ही कार्यरत आहोत, अशा परंपरेच्या कार्याचा गौरव आम्ही काय करावं. तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली, म्हणून या ठेविली पायी डोई. माझ्याकडे ते शब्द नाही की या महात्म्यांचं, या संतांच्या गुणांचं मी काय वर्णन करावं, परंतु साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं जे जे संत साहित्यामध्ये आहे ते ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला विठाला. कारण आपल्याला अज्ञात आहे, वानावे ऐकावे तेची सदा. वर्णन करायचं असेल तर कुणाचं करावं? संतांचं. आणि ऐकायचं असेल तर कुणाचं ऐकावं? संतांचं. संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं हेच वारकऱ्याचं भूषण आहे. त्या मार्गाव्यतिरिक्त इतर मार्गाचा अवलंब करणं, साधेपणानं चालणाऱ्या या महाराष्ट्रातल्या जुन्या परंपरेला शृंगारिकतेकडे नेणं हा परमार्थ असू शकत नाही. मी नेहमी सांगत असतो, सादगी में ही सुंदरता है. साधेपणामध्ये जेवढी सुंदरता आहे ना महाराज, तेवढी शृंगारिकतेमध्ये आपल्याला दिसू शकत नाही. ती कृत्रिम असते. म्हणून साधेपणाने या साधे संतांनी पशुत्वाची अवकळा आळलेल्या समाजाला आपल्या विचारांची नवसंजीवनी प्रदान करत मानव जातीचा खरा अर्थ उलगून सांगण्याचं कार्य केलेलं आहे. मग एवढ्या मोठ्या त्यांच्या कार्याचा माझ्यासारख्या पामरानं काय गौरव करावा. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. संप्रदाय म्हटला की 2 गोष्टींना फार महत्व आहे, एक देव आणि दुसरे संत.
आपले वारकरी सांप्रदायिक संत देवाविषयी दुसरे काही बोललेलं नाही. सर्व भावे देव त्यांचे भांडवल आणि ते बोलन बोलती. दुसरा शब्द उच्चारण्याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही, कारण ज्याच्याकडे जे भांडवल आहे तो तेच बोलत असतो. मी नेहमी सांगत असतो, पैशावाल्याच्या मुखात पैसा का असतो? कारण त्याच्या खिशामध्ये पैशाचं भांडवल असतं. संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्याच्या मुखामध्ये संत साहित्याचे शब्द का असतात? कारण त्याच्याकडे ते भांडवल असतं. भांडण करणाऱ्याकडे शिव्यांचं भांडवल असतं, म्हणून त्याच्या तोंडामध्ये सदा न कदा शिव्याच येत असतात. ज्याच्याकडे जे भांडवल आहे तो त्यावरच बोलत असतो. तसं आमच्या संतांचं भांडवल देव आहे, संतांचं भांडवल संत आहे, म्हणून संत कधी देवाच्या आणि संताच्या पलीकडे बोलले नाही. विठाला विठाला. आणि का नाम संकीर्तन करत? देवाच्या चरित्राचं गुणकीर्तन केलं असेल, लीला कीर्तन केलं असेल, नाम संकीर्तन केलं असेल, का केलं असेल? कीर्तन चांग होय अंग हरिरूप. का भगवंताचं अखंड ध्यान केलं? ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया. मनासहित शरीराला बदलवण्याचं सामर्थ्य या भगवंताच्या ध्यानधारणेमध्ये आहे, संतांच्या विचार दर्शनामध्ये आहे. आणि म्हणून आपण केवळ देवाचं, त्याच्या नामाचं, त्याच्या स्वरूपाचं चिंतन मनन करावं, संतांच्या विचारांचं चिंतन मनन करावं. भगवंताने सांगितलेलं गीतारूपी शास्त्र असेल, श्रीमद भागवत रूपी शास्त्र असेल, विविध जे पुराण असतील त्या विचारांचं चिंतन करावं, ज्या योगे मनासहित शरीर पालटण्याचं परिवर्तन या ठिकाणी घडू शकेल. नश्वर अशाश्वत अपवित्र अशा देहाला पवित्रता प्राप्त करून देण्याचं कार्य भगवंताच्या नामचिंतनातून आणि संतांच्या नामचिंतनातून घडत असतं. वारकरी संप्रदायामध्ये देव आणि भक्त दुजा नाही विचार. देवाला भक्ताच्या वेगळं आणि भक्ताला देवाच्या वेगळं कधी म्हटलेलं नाही. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. विठाला विठाला विठाला. म्हणून आज आपल्याला संतांच्या गुणांचं वर्णन करायचं आहे. मग संतांचं म्हणा का देवाचं म्हणा, ते वर्तत दिसते देही परी देहीना माझे ठाई आणि मी तयांचे हृदय समग्र असे. भगवान भक्तामध्ये आणि भक्त भगवंतामध्ये आहे. अशा प्रकारचं एकत्रीकरण झालेल्या देवाचं काय वर्णन करावं आणि संतांचं काय वर्णन वेगळेपणानं करावं? कुणाचंही वर्णन केलं तरी ते देवालाच पावताय, संतालाच प्राप्त होत असतं. मग अशा संतांच्या नामाचा महिमा आहे, अशा संतांच्या संगतीचा महिमा आहे, अशा संतांच्या चरणावर मस्तक ठेवल्याचा सुद्धा महिमा आहे. आलिंगने संताचे आलिंगने संताचे बोलत चला, बोला बोला, टाळी वाजवा बोला. आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया. बोला, टाळी वाजवत बोला. दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया. मस्त हे पाया, मस्त हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया.
आजी फिरले माझे कोडे आजी फिरले माझे कोडे आजी फिरले माझे कोडे आजी फिरले माझे कोडे. नामाचा महिमा सगळ्याच गोष्टीचा महिमा आहे. जरा टाळ्या वाजवत चला. पवित्र असा एकादशीचा दिवस आहे. आज काही नुसता साबुदाणा आणि भगरचा भात खायचा दिवस आहे का? ऐका व्रताचे महिमान नेमे आचरते. तुम्ही इथपर्यंत बरोबर आले. नित्य नियमाने आईसाहेबांच्या वारीला येत आहेत. संसाराच्या मोहाला त्यागून आसक्तीला त्यागून म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणी दंडवत आहे. पण पुढचं फार महत्वाचं आहे. गाती त्यातलं ऐकण्याचं काम करताय. पण माझी अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून भगवंताचं संताचं नामचिंतन करावं. ते समान तुमची फक्त एकच क्रिया घडते. म्हणून मगाशी आल्यापासून म्हणतोय टाळी वाजवा मुखाने भजन करा. एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी आईसाहेबांच्या समोर जमलेला आहे. आपला आवाज टाळ्यांचा असेल किंवा आपल्या कंठाचा असेल तो आईसाहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे. आईनं सद्गतीत होऊन तो आपण सगळ्या लेकरांना अनंत शुभाशीर्वाद दिले पाहिजे. असं आईच्या मनाला आनंद देणारे एकदा भजन प्रेमाने करा. विठाला विठाला आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया आणि मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. संताच्या चरणावर नतमस्तक झाल्याबरोबर या देहाला दिव्यता प्राप्त होत असते. मग तो स्थूल देह असेल, तो सूक्ष्म असू द्या का तो कारण देह असू द्या, याला दिव्यता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य संताच्या चरणामध्ये आहे. आणि म्हणून आपण प्रेमाने संत चरणी नतमस्तक होत असतो. मस्तक पायावरी या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. का ठेवायचं? त्या दिव्यतेचा अनुभव घेण्याकरता ठेवायचं. विठाला विठाला त्या संतांचा आज जगद्गुरु तुकोबरांनी सज्जन म्हणून गौरवित केलेला आहे. महाराज आजच्या अभंगाचं क्षणभर चिंतन करा. आजच्या अभंगात काय आहे तुम्हाला थोडक्यात सांगू का जरा. आजच्या अभंगामध्ये 4 दृष्टांत आहे. त्यातले पहिले नैसर्गिक आहे आणि दुसरे कृत्रिम आहे. पहिला दृष्टांत हा चंदन आहे, नैसर्गिक आहे, परीस नैसर्गिक आहे. परंतु दिवा आपण तयार केला तो कृत्रिम आहे. साखर आपण तयार केली आहे. निसर्गात कुठे साखरेचं झाड पाहिलं का तुम्ही? म्हणजे 2 नैसर्गिक आणि 2 कृत्रिम अशा प्रकारचे दृष्टांत. 2 कधी न संपणारे आणि 2 संपणारे वैशिष्ट्य आजच्या अभंगाचं. आणि आता पुढचं बघा तुम्ही. चंदन शब्द म्हटल्याबरोबर कोणत्या इंद्रियाचं स्मरण झालं? परीस म्हटल्याबरोबर स्पर्श, परिस्पर्श, त्वचा. दिवा म्हटला की म्हटलं का असं काय कळलं ना? असं केलं मुद्दाम तुम्हाला कळा म्हणून. साखर म्हटली की नाही. तुम्हाला महाराज डोळे वटारताय, जीभ दाखवताय. या महाराजांचा काही कीर्तनाला जायचं, तुम्हाला मी फक्त निर्देश करतोय. कळलं ना? आणि सज्जन म्हटलं की कशाला बरं वाटतं? हे काय आहे सांगा बरं? 5 विषय भोगण्याची 5 इंद्रिय आहे. 5ही इंद्रियांना तृप्त करणारा आजचा अभंग आहे. विठाला विठाला. आणि अजून त्याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज मी तुम्हाला. पूजेमध्ये गंध विलेपना करता काय वापरतो आपण? चंदन वापरतो. बरोबर आहे. परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की त्याचे काय बनतात? दागिने बनतात. आणि ते दागिने पूजेमध्ये मूर्तीला चढवले जातात. बरोबर आहे. दिव्यानं काय केलं जातं? औक्षण केलं जातं. साखरेचा काय असतो? नैवेद्य असतो. मग बघा जगद्गुरु तुकोबरांची भाषा किती सुंदर आहे. चंदनाच्या द्वारे संतांना गंध विलेपन करत आहेत. परिसाच्या द्वारे सोन्याचा हार चढवत आहे. दिव्याच्या द्वारे औक्षण करतायत. आणि साखरेचा नैवेद्य देऊन सज्जन शब्दाने संतांची आरती करतायत. विठाला विठाला. अभंग तर फारच लहान आहे आणि त्यातल्या त्यात सांगतो. दृष्टांतांचा अभंग म्हटला की काय सांगावं मोठा प्रश्न असतो की नाही? किती सांगावे दृष्टांत? बरं तुम्ही सगळे ऐकलेले ना, आम्ही सगळे सांगितलेलेच राहतात. पुन्हा पुन्हा तेच तेच काय, तेच तेच काय.
आणि अभंग लहान आहे. तुम्हाला असं वाटत असेल अभंग लहान आहे लवकर सुट्टी होईल, पण 10 वाजेपर्यंत काही सुट्टी होत नाही. बिंब बचकेचे एवढे परिप्रकाशा त्रिभुवन थुकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. ज्ञानोबा सांगतात सूर्याचं बिंब बचकभर असतं, पण त्या बचकभर सूर्याच्या बिंबाचा प्रकाश त्रिभुवनाच्या पलीकडे जाण्याचं सामर्थ्य असतं. तसं संताच्या मुखातून बाहेर पडलेला एक शब्द असू द्या, 2 शब्द असू द्या, 3 शब्द असू द्या, अभंग 3 चरणाचा असेल, 4 चरणाचा असेल, 1 चरणाचा अभंग आहे, 100 चरणाचे अभंग आहे. संताच्या मुखातून बाहेर पडलेल्या शब्दांची व्याप्ती नका बघू तुम्ही, त्या शब्दांच्या पाठीमागे लपलेला अर्थ बघा, तो अनुभवा. म्हणून एकतरी ओवे अनुभवावे. विठाला 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 विठाला. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या गुणांची चर्चा करत आहेत. त्या गुणांमुळे संतांना किंमत आहे महाराज आपल्या संप्रदायामध्ये. आपल्याला देवाची भाषा कळत नव्हती म्हणून संतांनी उपकार केले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आले देवाच्या त्या कठीण भाषेला आपल्या मराठी भाषेतून सोपं करून सांगण्याचं काम आमच्या संतांनी केलं. मग क्षणभर असं समजा की आम्हाला देवाची भाषा कळत नाही, आम्हाला देव कळत नाही, पण देवाची भाषा आणि देव कळून देण्याचं सामर्थ्य संतांनी आपल्या ठिकाणी ठेवलं, म्हणून त्यांच्या गुणांना फार महत्व आहे. आणि हे गुण माणसाजवळ जन्मता येत असतात असं नाही. हे जे ज्येष्ठत्व आहे संतांना, आपण जे अधिकार देतो आहे, आपण संतांना ज्या ठिकाणी मान मान्यता दिली की हे नाही, हे आमचे आद्यस्थानी असणारे संत आहे. देवापेक्षा देव सारावे संत पूजावे, एवढा आमच्या हृदयामध्ये संतांविषयी आदराची भावना का आहे याचं कारण ते जन्माला चांगल्या कुळात आले असं मी म्हणणार नाही. गुणांमुळे त्यांच्या ठिकाणी ती योग्यता आहे. जसा दृष्टांत दिला जातो असं तुम्हाला, गुणेन गुरुत्वा मायती दुग्धम दधी घृतम क्रमात. दुधापेक्षा किंमत कशाची जास्त आहे? दह्याची. आणि दह्यापेक्षा जास्त किंमत कशाची आहे? लोण्याची. आणि लोण्यापेक्षा जास्त किंमत कशाची आहे? तसं संतांचं आहे. विठाला विठाला. आणि तीच परंपरा संप्रदायाची आहे महाराज. इथं विविध गुण समुच्चयाला फार महत्व आहे. जरा आमच्या फडाच्या या सगळ्या मंडळीकडे बघा, याच्यात एकतरी म्हातारा दिसतोय का? आमचे धांडे महाराज म्हातारे पण दिसताय का? नाही दिसणार कोणी. तुका म्हणे वृद्ध होती, हे ज्ञानोबा तुकोबाच्या विचार परंपरेचं विशिष्ट आहे. बघा तुम्ही कसे तरुण आहे. आमच्या भूषण महाराजांपासून ते सगळे महाराज मंडळ कशी आहे? तरुण आहे महाराज. आणि प्रत्येकाकडे काही ना काही गुण आहे. संप्रदायाची प्रचंड सेवा आहे, परंपरेची प्रचंड सेवा आहे. कोणत्याही प्रकारचा भंपकपणा नाही या लोकांकडे, लक्षात घ्या तुम्ही. माझ्याकडे तरी तुम्हाला भंपकपणा दिसत असेल, कोटबीट घातलाय महाराज. माझा विचार सोडून द्या. एक महाराजांनी मला आज्ञा केली, सूचना केली म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. पण हे मंडळी माझ्यासारखे आहे का? कोणत्याही प्रकारचा भपकेबाजपणा नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. कमरेला चांगल्या वारकरी फडाप्रमाणे ते मुपर्ण बांधून या ठिकाणी भगवंताच्या भक्तीचा आनंद स्वतः घेत आहे आणि तुम्हालाही करून देत आहे. हे वैशिष्ट्य आहे महाराज या परंपरेचं. गुणांनी मोठे आहे. हे सगळे जे उभे आहेत ना, हे उत्तम कीर्तनकार आहे, उत्तम प्रवचनकार आहे, उत्तम पारायण करते आहे, भागवताचार्य आहे, रामायण करणारे आहे. लोक म्हणतात पखवाज वादन करणाऱ्याला फक्त पखवाजच वाजवता येतं, पण तुम्ही गैरसमजात आहे. कळलं ना? आमच्या गजानन महाराजांना वादनही चांगलं येतं. काही कोणी नसलं तर गायन पण करून घेतात. बरोबर आहे? कीर्तन करा, कीर्तनही करतात. आणि एक वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे महाराज कीर्तनाची. विठाला विठाला. म्हणजे पखवाज वाजवणे, लावणे, गायन करणे, पारायण करणे, प्रवचन करणे, कथा सांगणे, या सगळ्या गुणांचा समुच्चय आहे. एका विशिष्ट कुळामध्ये ही माणसं जन्माला आली म्हणून आहे का? नाही महाराज. ज्येष्ठत्वम जन्मना नैव. जन्माने ते ज्येष्ठत्व प्राप्त होत नाही, श्रेष्ठत्व त्याच्याने प्राप्त होत नाही, ते माणसाच्या अंगच्या गुणांनी प्राप्त होत असतं. अशी 2 जरी माणसं असली सप्ताह करतात तर सगळा सप्ताह पार पाडून देतात. विठाला विठाला. म्हणून आज संतांच्या गुणांची चर्चा करताना जगद्गुरु तुकोबारांनी 4 वैशिष्ट्यपूर्ण
दृष्टांतांचं चिंतन आपल्या समोर सादर करत असताना पहिल्या चरणामध्ये चंदनाचा आणि परिसाचा दृष्टांत दिला आहे. चंदनाचे हात पायही चंदन, 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 चंदनाचे हात पायही चंदन. परिसा नाही ना कोणी अंग, परिसा नाही ना कोणी अंग, देवा नाही पाठी कोटी अंधकार, देवा नाही मोठी कोटी अंधकार. परिधानाई न कोणे अंग, परिधानाई न कोणे अंग, दीपानाई पाठी कोटी अंधकार, दीपानाई पाठी कोटी अंधकार. पहिलं चरण बघा, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचा दृष्टांत आहे. आता चंदनाचा पहिला गुणधर्म तुम्हाला सांगतो. जिथं चंदन आहे तिथं सुवासिकता असते. पत्ता सांगावा लागतो का की चंदन आहे? आल्याबरोबर, वास आल्याबरोबर करतं कुठेतरी चंदन उघडण्याचं कार्य चालू आहे. जिथं ते आहे तिथं सुगंध आहे, सुवासिकपणा आहे. तसं संताचं आहे. जिथं संत आहे तिथं मांगल्याची अनुभूती आहे. तुम्हाला मांगल्याचा अनुभव घ्यायचा आहे, पवित्रतेचा अनुभव घ्यायचा आहे, सात्विकतेचा अनुभव घ्यायचा आहे. या आईसाहेबांच्या दरबारामध्ये इथं सगळंच आहे. चंदनाप्रमाणे सुवासिक आहे. हे जिथं असतात त्या संपूर्ण वातावरणामध्ये बदल घडवून आणत असतात. यांच्या केवळ असण्याने बदल घडतो, लक्षात ठेवा. अजून तर ते काहीच बोलत नाही, पण नुसत्या असण्याने सुद्धा काय घडतोय? बदल घडतो आहे. भावार्थ रामायणामध्ये त्रिजटेचे उद्गार आहे. जेव्हा सीतामाईला रावणाने पळवून अशोकवनात ठेवलं आणि सीतामाईवर नजर ठेवण्याकरता ज्या राक्षसीने ठेवल्या, त्या राक्षसिनींची हेड ऑफ डिपार्टमेंट कोण होती? एचओडी. म्हणजे आमच्या प्रशासकीय भाषेमध्ये बोलतोय मी. एचओडी कोण होती? त्रिजटा होती महाराज. आईसाहेब सीताबाई त्यांना काहीच बोलल्या नाही, परंतु केवळ सीतामाईच्या वास्तव्यामुळे त्या ठिकाणी तिच्या राक्षसिणीच्या आचरणामध्ये बदल झाला. कर्म पाहता राक्षसी, मनुष्याचा आहार आम्हासी. हा काय म्हणते ती? आमचं कर्म पाहायला गेलं तर काय आहे? राक्षसी आहे. आणि आम्ही रोज मनुष्याचा आहार करतो, परंतु सीतामाईचा सहवास झाल्याबरोबर निज कर्मासी विसरलो. पण आम्ही आमच्या राक्षसी कृत्याला विसरलो. उपदेश केला का सीताबाईनं त्यांना? माईने नाही, पण नुसत्या असण्याने त्यांच्यामध्ये बदल झाला. हे संताचं पहिलं लक्षण आहे. विठाला विठाला सीतामाईचा वास जिथं घडे, राम नाम स्मरती ते झाडे. जिथं सीतामाईचा सहवास घडला, अहो त्या परिसरातल्या झाडांनी सुद्धा राम नामाचा घोष केला. पाषाणही खडे सदा सर्वदा जय श्रीराम. तिथले पाषाण सुद्धा श्रीराम जय जय राम मंत्राचा घोष करू लागले. केवळ सीताबाईचं अस्तित्व तिथं आहे म्हणून. हा संताचा सज्जनाचा गुण आहे की तो जिथं असतो तिथं सगळ्या प्रकारची मांगलिकता आपोआप येत असते. पुनीत केले पुनीत केले रंगे
संगे आपुले दोषे संगे आपुलिया सुखे संगे आपुलिया सुखे निमित्त केले सर्वांसी. सगळ्यांना पवित्रता प्राप्त करून देण्याचा अधिकार केवळ संताच्या अस्तित्वानेही निर्माण होत असतो, सांगण्याची गरज नाही. कस्ती उभे केले सदा प्रेम सुख झाले आणि काही उद्धरले महापातकी चांडाळ. नुसतं उभं केलं, काय म्हटलं मी, नुसतं उभं केलं तरी प्रेम सुखाची अनुभूती तुम्हाला देतील संत. नुसतं उभं केलं महाराज तर तिथल्या महापातकी चांडाळांचा उद्धार एका क्षणामध्ये होईल. हे सामर्थ्य आहे. जसं चंदन आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुवासिकतेचं दान करतोय, आपोआप पसरतोय, तसं आहे हे. आता चंदनाचा दुसरा गुण, चंदन त्याच्या सभोवतालच्या झाडाला चंदनत्व प्रदान करत असतो. हा दुसरा गुण आहे. सुगंध देतो तो विषय वेगळा, तो आपोआप पसरतो. पण आपणासारखे करीती तात्काळ, संताचा गुण आहे. द्यायचं कामच नाही. त्यांच्या शेजारी जे आले ते चंदन झाले. शेजारी जे आले ते चंदन झाले. त्याकरता दृष्टांत दिले महाराज शास्त्राने. चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शे. चंदनाच्या वासाने त्याच्या शेजारची झाडे चंदन या गुणाला प्राप्त झाले. मग ते झाड कसंही असू द्या, थोडं अजून जामध्ये, ते झाड सामान्य असेल, ते झाड काटेरी असेल, आणि ते झाड लिंबाचं असेल, कडुलिंबाचं. सामान्य झाडे म्हणजे आपल्यासारखी. आपण कसे आहे, सामान्य आहे. केवळ पाहे पा जडमुळे चंदना स्वभोवतीची झाडे ते सुगंधी होऊन लाकडे मोल गाढे पावली. संत वर्णन करतायत की चंदनाच्या सभोवती सामान्य झाडं आहे, पण त्या चंदनाचा सुगंध त्या झाडाला लागल्यामुळे सामान्य झाडाचं लाकूड सुद्धा चंदनाच्या किमतीला प्राप्त झालं. हे महत्व आहे चंदनाचं. तसं तुम्ही संत चरित्र पहा, अनुभवा या गोष्टी. शंकराचार्यांच्या बरोबर राहणारा त्रोटक सामान्य आहे, पण जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचा सहवास आहे म्हणून विद्वत्तेला प्राप्त झाला, समाज मान्यतेला प्राप्त झाला. जगद्गुरु तुकोबरांनी प्रवचनाकरता एक दिवस एका टाळकऱ्याला बसवलं महाराज. नाव काय, कोंडीबा लोहकरे. त्या उपाधीला प्राप्त झाला. आणि सगळ्यांच्या अगदी जवळचं उदाहरण म्हणजे एकनाथ महाराजांच्या जवळ बसायचा कोण, तर बोलायचंच काम नाही ना हे, तो गावबा बसायचा महाराज. आणि महाराजांनी आज्ञा केलं बरोबर, पुढचं रामायण त्याने पूर्ण केलं. केवळ पाहेपा जडमुळे चंदना सभोवतीची झाडे. महाराजांच्या समवेत राहता राहता त्यांना सुद्धा मोठेपण प्राप्त झालं. हा चंदनाचा गुणधर्म आहे. चंदने वेधिली झाडे, झाली चंदनाचे नी पाडे. आणि वसिष्ठ मांडिले की भांडे भानुसीसाठी. मोठ्यांच्या सहवास आलं की मोठे पण सहज प्राप्त होत असतं. कळलं का मला हे सांगायचं आहे. मोठ्या माणसांच्या तोंडातून निघणारा सामान्य शब्द सुद्धा जगत उद्धाराचं कार्य करतो. सहज बोलणे, हित उपदेशी, करुणी सायास, दोन्ही तंत्र आहे संताकडे. सहज बोलण्यातून जगत उद्धाराचं कार्य आहे. संत हे द्रष्टी असतात. पुढचा शब्द नीट ऐका. संत कसे असतात, द्रष्टी असतात. 725 वर्षापूर्वी माहित होतं या भावंडांना की जगत उद्धारा करता काय गरजेचं आहे. 725 वर्षापूर्वी निर्माण करून ठेवलं. आणि पशुतुल्य जीवन जगणाऱ्या या खानदेशामध्ये 200 वर्षापूर्वी अशा महात्म्याचा उदय झाला महाराज. आणि आज त्या महात्म्याच्या चरणाची कृपा की तुम्ही आम्ही या सभा मंडपात आहोत. ते म्हणजे वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर. द्रष्टे होते. वास्कर घराण्याचा कृपाशीर्वाद प्राप्त झाल्याबरोबर पहिल्या प्रथम खानदेशात आल्यानंतर गावोगावला दिंड्या काढल्या. तेव्हा टाळ नव्हते. चरित्रामध्ये वाचलाय मी, दगडांचा टाळ कोण त्यांचा नाद. मुलांच्या हातामध्ये दगड दिली. बघा आणि काय वैशिष्ट्य बघा.
त्या गावातल्या मोठ्या लोकांच्या नादी नाही लागले ते, की मोठ्या माणसांना या रे कीर्तन करा रे. नाही, कुणाला हाताशी घेतलं? लहान मुलांना. या लहान मुलांना जवळ घेऊन त्यांच्या हातामध्ये दगडाचा टाळ देऊन गावामध्ये दिंडी काढायचं काम केलं महाराज. आणि तेव्हापासून इवलेसे रोप लावेले द्वारीन तयाचा वेलू गेला गगनावरी. आणि या 200 वर्षामध्ये या खानदेशामध्ये वारकरी संप्रदायाचं बाळ कडू पाजणारे वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज किती द्रष्टे होते आपल्याला कळेल. आईसाहेबांच्या चरणी आपला देह ठेवलाय. सगळं माहित आहे तुम्हाला, इतिहास तुम्हाला माहिती आहे, महाराजांच्या मुखातून अनेकदा ऐकलेला आहे. आणि आपल्या परंपरेचा, आपल्या जातीचा इतिहास आपल्याला माहित पाहिजे. लक्षात ठेवा, जो इतिहास जाणतो तोच इतिहास घडवतो. विठाला विठाला आणि म्हणून तुम्ही इतिहासाचा अभ्यास करा. सत्य काय तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे. द्रष्टेपणा आपल्या संवेदच्यांना चंदन सुगंध देत असतो. सुगंधाचं मोल त्यांना प्राप्त करून देत असतो. त्यामध्ये एक सामान्य झाड झालं. दुसरं तुम्हाला सगळं माहित आहे. गोवी गेलिया जवळी का झगटलिया अंग फाडी फळे परू आत पोकळी बोराटी जैसी. बोराटी जैसी, त्या बोराटीचं तुम्हाला तत्व माहित आहे. तिच्या जवळ गेलं की तुम्ही तिला पकडा का नका पकडू, ती आपलं धोतर पकडल्याशिवाय राहत. कोण? बोराटीचं झाड. महिला मोठ्या, आता सध्या दिवसच त्याचे महाराज. रस्त्यानं गाड्या थांबलेल्या दिसतात. आम्ही विचार करतो गाडी का थांबले, त्यातल्या 2-3 माता भगिनी कुठेतरी दूर शेतामध्ये काय करताय? बोरं पाडताय. बोरं, त्या बोरीचा गुणधर्म आहे. बोरं पाडता पाडता आजूबाजूला लहान बोरांची झाड असतात. आमची मावशी वरती बोरं पाडते, पण खालचं झाड मावशीचा पदर पकडते. महाराजांनी बरोबर हो म्हटलं, अनुभव आहे रोजचा. थांबवा हो गाडी. का? बोराचं झाड दिसतंय ना, हात पुरेल एवढंच आहे, थांबवा जरा गाडी. कळलं ना? असं येते. म्हणून लगेच हाव बोलले मोठ्यानं. बाकीचं कोणी बोललं का? आणि तिचा एक गुणधर्म आहे महाराज. तुम्ही जर तिच्याशी भांडण करायला आले की सोड माझं धोतर न सोड माझी साडी, तर फाडल्याशिवाय राहत. म्हणजे इतकी खराब आहे. बरं, एवढी भांडते, एवढं सगळं करते, मग निदान फळ तर चांगलं द्यावं. आतून हवा आणि त्याच्यात जे बी आहे तेही कडू. म्हणजे जो सर्वांगानं कडू आहे, काटेरी आहे, त्रास देणारा आहे, दुर्जन आहे, त्याच्या शेजारी जर चंदनाचं झाड असेल तर चंदनाने बोरी, त्या बोरीच्या झाडाला सुद्धा चंदनाचे गुण प्राप्त होत असतात. संतांनी सरता केलो. आणि याकरता दृष्टांत तुम्ही आईसाहेबांचं चरित्र पहा. भावाला मांडे खायचे म्हणून लहानगी आई साहेब गेली महाराज. कुठे? खापर घेण्याकरता. खापर नाही मिळाले, पण थापड मिळाली. कुणाची? विसोबा खेचराची. तो त्या बोराटीच्या झाडासारखा होता. पण आला का राग? नाही महाराज. आईसाहेबांनी उद्धार केला त्याचा. विश्व रागे झाले वन्नी, संत सुखे व्हावे. 11 अभंग आहे ताटीचे. साधूला, सामान्याला, संसारिकाला, ब्रह्मविद्याला सगळ्यांना उपदेश केलाय माऊलींनी. केवढा अधिकार आहे वयानं सगळ्यात, पण अधिकारानं केवढा मोठा. साऱ्या जगाला ज्ञान सांगावं माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी. आणि ज्ञानोबाऱ्यांना ज्ञान सांगण्याचा अधिकार कुणाचा? आईसाहेबांचा. विठाला विठाला. आणि केवढी नाती मान्यता आहे. अजून पहा, या 11 अभंगांमध्ये एका ठिकाणी तरी वाचलं का मुक्ताबाई म्हणे विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा, इतके सांडूनी शांती धरा, ताटी उघडा. आलं ना तुमच्या लक्षामध्ये? गंगा जड हृदय करा, ताटी उघडा. म्हणजे शुद्ध उपदेश आहे यामध्ये, सगळ्यांनाच आहे. तुम्ही ते ताटीचे अभंग पहा. मग आई साहेबांनी काय केलं? बोराटी सारख्या असणाऱ्या त्या विसोबा खेचराला सुद्धा एवढा अधिकार दिला महाराज की तो नामदेवाचा गुरु व्हावा. हा गुणधर्म आहे. आणि तिसरं दृष्टांत तुम्हाला देता येईल कडुलिंबाच्या झाडाचा. कसा आहे कडुलिंबाचं झाड? कडू आहे. निंबाच्या झाडा साखरेचे आणि बीज तैसे फळे येते तया. कडुलिंबाच्या झाडाला साखरेचं आड केलं, मग तुम्हाला असं वाटेल की याला येणारी जी काही निंबोड्या असतील त्या गोड येतील.
अशी माणसं समाजामध्ये आहे. काही करा त्यांच्या करता, त्यांनी तोंड उघडलं की घाणच बाहेर पडते त्यांच्या तोंडातून. आणि दुर्दैव आहे अशी माणसं आहे की यांना कितीही सुधारण्याचा प्रयत्न करा ती सुधरत. पण एवढं भाग्य आहे की ते समित वातावरणामध्ये राहत आहे. आणि मी तर नेहमी सांगत असतो, दुष्टांची खरी जागा इथंच आहे महाराज. मग म्हणे तुम्ही का आले? कळलं नाही का माझं बोलणं? मला सांगा, धोब्याजवळ धुतलेले कपडे न्यायचे असतात का मळलेले? डॉक्टर तो रोगी जातात का निरोगी? कळलं ना? दवाखान्यामध्ये जर तुम्ही गेले तर तिथं रोगी लोकांची गर्दी असते का निरोगी लोकांची? हो. तशी संताजवळ गर्दी कोणाची आहे? बरे आहे ते निंबासारखे, निदान इथं तरी आहे. म्हणजे या वातावरणात आहे, म्हणजे या वारकरी वातावरणात आहे. आज आहे पण उद्या कधी ना कधी बदल घडणार आहे. चंदन त्याचा गुणधर्म सोडणार नाही. आणि हे ज्ञानोबरांची वाक्य आहे. शिवतले निंब होते जवळे. जिथं चंदनाचं झाड आहे त्याच्याजवळ कडुलिंबाचं झाड आहे. आणि चंदनाच्या झाडावरून वाहणारा वारा त्या कडुलिंबाच्या फुलांना लागला. तुम्ही कधी पाहिलंय का देवाच्या मस्तकावर कडुलिंबाची फुलं वाहिली आमच्या माता भगिनींनी? तेही निर्जीवपरी देवाची निरडे बैसने केली. ज्ञानोबाराय सांगतात. पण त्या चंदनाच्या झाडा शेजारी असल्यामुळे त्या कडुलिंबाला तो सुगंध प्राप्त झाला, म्हणून त्याला एक वेळ देवाच्या मस्तकावर बसण्याचा अधिकार मिळाला. तसा किती का दृष्ट असे ना महाराज, परंतु संतांच्या सहवासामध्ये त्याच्या संतत्व आलंच पाहिजे. आणि याच्याकरता प्रसिद्ध उदाहरण माहित आहे. कोड्याची कीर्ती वाढली गहन, कोड्याची कीर्ती वाढली गहन, कोड्याची कीर्ती वाढली गहन, कोड्याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी. कोडियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण. किती मोठा पापी होता हे सांगण्याचं काम नाही. तुम्ही ऐकलाय कथा कीर्तनांमधून या सगळ्या गोष्टी. पण नारदांसारखा चंदन शेजारी आल्याबरोबर दरोडेखोर असणाऱ्या वाल्या कोड्याला महर्षी वाल्मिक ही उपाधी प्राप्त झाली. आणि एवढा अधिकार की बोलीला वाल्मिक वर्तोनी दाविनं. ज्याच्या आज्ञेनं साऱ्या जगानं वागावं तो कुणाच्या आज्ञेनं वागतोय? वाल्मिकींच्या आज्ञेनं वागतोय. तो वाल्मिकी वाल्या कोडी पण नारदांसारख्या संतांच्या सहवासात उद्धार झाला. असे चंदनाचे गुणधर्म आहे. तिसरा गुणधर्म आहे चंदनाचा, ताप निवारक आहे चंदन. चंदन कसं आहे? ताप निवारक. 52 नावाचं ते 52 कसे चंदन असतं ना. हा, तुकाराम महाराजांचा दृष्टांत आहे. तुका म्हणे कढे करावे ऐसे जाती बड चंदनाचे. असं म्हणतात, कडक तापलेल्या तेलामध्ये जर त्या चंदनाचा 52 चंदनाचा एक थेंब जरी पडला तर तापलेल्या तेलाला एका क्षणामध्ये शीतलता प्राप्त होत असते. तसं माणसाच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रकारच्या तापांचा नाश एका क्षणामध्ये करण्याचं सामर्थ्य संतांच्या सहवास आहे. त्रिविध तापाची झाली बोड चरण वैष्णवांचे, एकिल्या चरण वैष्णवांचे, एकिल्या चरण वैष्णवांचे. त्रिविध तापाची झाली गोडवा एकिला चरण वैष्णवांचे, एकिला चरण वैष्णवांचे, एकिला चरण वैष्णवांचे. त्रिविध ताप. मग तो सामान्य निववितो तापली चंदन निववितो कोडी, तापली चंदन निववितो कोडी.
त्रिगुण तुकारी संत संग तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार मी तर तुम्हाला आधीच म्हटलं, समोर आईसाहेब आहे, समोर जाणते श्रोते आहे आणि गायन करण्याकरता श्री महाराज आणि त्यांच्या समेत हा सगळा फड उभा आहे. महाराज यांच्यासमोर माझ्यासारख्यानं काय कीर्तन करावं, पण आज महाराजांनी सूचना केल्याप्रमाणे तुमच्या समोर बोलण्याचे हे अधिकार प्राप्त झाला. विठाला विठाला. मला सुद्धा माझा सगळा ताप निघून गेल्याचा अनुभव येतोय आता. हा? असं आहे ना, पाठीवर हात ठेवणे नुसते लढ म्हणा असं काम असतं महाराज. हा, महाराजांनी फडाचं प्रमुख पद घेतलं नाही, फड चालवण्याचा कार्यभार स्वीकारला आणि त्याला योग्य वर्तन. आता मी काय वर्णन करावं या सगळ्या गोष्टीचं. आमच्यासारख्या या परंपरेमध्ये नवोदित जी माणसं आहेत त्यांच्या पाठीवर हात ठेवून महाराजांच्या एका शब्दानं मोठमोठे वक्ते या सप्ताकरता आले असते. बरं, एक मोठे मोठे वक्ते आले असते, पण नाही. आपल्या परंपरेमध्ये असे आहेत की ज्यांना समाजासमोर येणं गरजेचं आहे आणि ते जे करत आहेत ते अतिशय उत्तम आहे, उत्कृष्ट आहे. अशी शाबासकीची, कौतुकाची थाप देण्याकरता कोणत्याही प्रकारे आपल्याजवळ असलेल्या पदाचा बडेजावपणा न करता महाराजांनी टाळ घेऊन कीर्तनामध्ये गायन केलं आहे आणि या सगळ्या लोकांना, आम्हा लोकांना शाबासकीची थाप देता आहेत. हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. हा आनंद, आमचं हे वैभव कदाचित तुम्हा श्रोत्यांच्या लक्षात सुद्धा येणार नाही. विठाला विठाला. ताप निवारक आहे तसे संत सुद्धा ताप निवारक आहे. अनेक दृष्टांत आहे महाराज, एक एक दृष्टांत आहे. चौथा गुण धर्म पाहायला गेलं तर चंदन दुर्लभ आहे. सगळी झाडं आपल्याला भेटतील पण चंदन भेटतो का? नाही भेटत. तसे संत दुर्लभ आहे. तुम्हाला ते काव्य सुद्धा माहित असेल सुंदरदासांचं. तात मिले पुणे मात मिले, सुत भ्रात मिले युवती सुखदाई, राज मिले गजराज मिले, सब सुख मिले वांछित फल पाई. बाप मिळाला तर बाप मिळेल, आई मिळली तर आई मिळेल, भाऊ मिळतो, बहीण मिळते, उशिरा का होईना पण बायको मिळते. हा, बोलावं लागतं हे, उशिरा का होईना पण बायको मिळते, राजे पण मिळतं, गजराजाची सवारीही भेटते, सगळे सुख मिळतात महाराज. हा, सुंदर मिले सब सुख मिले असं म्हटलेलं आहे. सुंदर जे असेल तेही मिळेल, सगळ्या प्रकारची सुखांची रेलच्या संसारामध्ये होणार आहे. पण संत समागम दुर्लभ भाई, संत समागम हरिकथा तुलसी दुर्लभ होय. संताचा सहवास आणि भगवंताची कथा जगामध्ये दुर्लभ आहे. जसा चंदन दुर्लभ आहे तसे संत सुद्धा दुर्लभ आहे. म्हणून चंदनाचे हात पायही चंदन. एवढेच गुण आहे का चंदनाचे? अजूनही आहे. सगळ्यात महत्वाचा गुण सांगतो मी तुम्हाला जास्त वेळ न घेता. चंदन स्वतः झिजून दुसऱ्याला आनंद देतं. तसे संत आहे. जगाच्या कल्याणा देह कष्टविती, त्यातला एकच शब्द जास्त महत्वाचा आहे, जगाच्या कल्याणा. यावर कॉन्सन्ट्रेट व्हा. स्वतःच्या कुटुंबाकरता झिजतो त्याला कुटुंब प्रमुख म्हणतात. गावाकरता झिजतो तो सरपंच, आपल्या वार्डाकरता झिजतो तो नगरसेवक, तालुक्याकरता झिजतो तो, जिल्ह्याकरता झिजतो तो खासदार, राज्याकरता झिजतो तो मुख्यमंत्री, देशाकरता झिजतो तो, आणि जगाकरता झिजतो तो संत. हे लक्षात घ्या. कुटुंब नाही, तालुका नाही, जिल्हा नाही, देश नाही, जगाकरता झिजणारे, जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा,
संताच्या विभूती जगाच्या कल्याण जगाच्या कल्याण जगाच्या कल्याण संताच्या विभूती जगाच्या कल्याण देह कष्ट वेचे परोपकारे देह कष्ट वेचे परोपकारे देह कष्ट वेचे परोपकारे देह कष्ट वेचे परोपकारे कायवान कायवान आता जपुरे वाणी कायवान आता देह कष्ट वेचे परोपकारे कष्ट वेचे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती कुटुंबाच्या नाही महाराज जगाच्या कल्याणाकरिता तैसा वागविलाच विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आणि आनंदाचे आवारू म्हटलं का मांडू कुटुंबा मांडू तालुका मांडू जगा जगत कल्याणाची इच्छा धारण करणारे संत आहे झिजतात चंदनासारखे चंदन झिजत असताना ज्या सहाणीवर त्याला घासलं जातं तिलाही सुगंध जे हात घासतायत त्यालाही सुगंध आहे तसं आहे महाराज संताचं चरित्र झिजून झिजून झिजले महाराज आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना भक्तीचा सेवेचा सुगंध देऊन गेली आमची ही परंपरा चंदनाला तरी अवगुण आहे महाराज पण संतांच्या ठिकाणी ते नाही पाहता अवगुण चंदनाचा अवगुण जास्त नाही सांगत हा तुम्हाला माहितच आहे पहिला अवगुण चांगला माहित आहे प्रचित आहे मला तुका म्हणे वेडू चंदन संगती चंदन वेडूच्या झाडाला सुगंधित करू शकत नाही का त्याला गाठी असतात बरोबर आहे पण संताजवळ कितीही गाठी असलेला आतल्या गाठीचा असा आतल्या गाठीचा जरी असला महाराज तरी संताच्या जवळ गेल्यानंतर त्याचं कल्याण होतच जसा चंदन अतिशय शीतल आहे परंतु कडुलिंबाचं लाकूड आणि चंदनाचं लाकूड आग लावा कोणतं पेटतं कडुलिंबाचं लाकूड पेटायला वेळ लागेल पण चंदनाच्या लाकडाला जर अग्नी लागला महाराज तर ते भरभर पेटायला लागतो त्याला आवरलं जात नाही तो जळतो पटकन अग्निरूप होतो पण संताला जाळण्याचा प्रयत्न करा शब्द नीट ऐका संताला जाळण्याचा प्रयत्न करा समाजामध्ये असे काही कंटक आहे महाराज समाज कंटक मी तर म्हटलं तुम्हाला गटाराचं तोंड उघडलं की वाद चांगला येतो का तसं समाजामध्ये इतरांवर टीका टिप्पणी करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही दुसरं एखादं चांगलं महान कार्य चालू आहे त्या महान कार्यामध्ये कशा प्रकारे खोडा पडेल याकरिता त्या कार्यावर टीका टिप्पणी करणाऱ्यांची संख्या काही कमी कितीही जाळा परंतु भक्तीची वर्म जयाची ज्याच्या हातामध्ये ज्याच्या चित्तामध्ये भगवंताची भक्ती आणि संतांचे विचार सदैव प्रज्वलित आहे त्याच्या घरी काय आहे तया घरी शांती क्षमा दया दया घरी शांती क्षमा दया दया घरी शांती दया तया घरी शांती क्षमा दया भक्तीचे देव राम दया दे
संताचा हा गुण आहे. त्याचा कोणी किती द्वेष करू द्या, त्याला डिसवण्याचा प्रयत्न करू द्या, ज्याच्या हृदयाची शांती ढळत नाही तो साधू, तो संत. चंदनाचं तसं नाही, हे चंदनाचे अवगुण आहे. पुढचा आहे परिसा नाही हे न कोणी अंग, थोरी व सांडिली आपुली परिसे, शिवो नेणे कैसे लोखंडासी. अभंग आहे, तुम्हाला माहिती आहे. परिसाला कधी वाटलंय का की या लोखंडाला मी काय स्पर्श करावा? हा, ज्ञानोबारांची तर ओवी सुंदर आहे. आगा फोडावयाच्या लागी. फोडण्याकरता लोखंडाच्या हातोड्यानं घाव घातला की मिळती प्रसंगी सोन्याची होय. आणि फोडण्याकरता आलेल्या लोखंडाच्या हातोडीचा स्पर्श झाल्याबरोबर ते लोखंडाची हातोडी काय झाली? सोनं झाली. महाराज व्यासांचा अवतार मानले गेलेले जयदेव, जयदेवांना एका धनिक माणसानं धन दिलं, निघाले घेऊन. रस्त्यात दरोडेखोरांनी ते धन घेतलं आणि जयदेवाचे हातपाय तोडून त्यांना विहिरीमध्ये टाकलं. आता विहिरीत टाकल्यानंतर काय करावं? भजन करतायत. राजा आलेला आहे जंगलामध्ये. राजानं ऐकलं, भजनाचा स्वर आहे. जयदेवांना बाहेर काढलं, घरी नेलं. थोर साधू आहे आणि विचारलं, महाराज मी आत्महिता करता काय करू? काहीच नको करू, फक्त संताची सेवा कर. असं म्हटल्याबरोबर त्या राजाने काय केलं? त्याच्या राज्यातल्या सगळ्या साधूंना आमंत्रण दिलं. आणि राजा सेवा करणार आहे असं म्हटल्यानंतर हे जे 4 दरोडेखोर होते, ज्यांनी जयदेवाचे हातपाय तोडले, ते पण साधूचा वेश घेऊन आले. त्यांना जयदेवाने लगेच ओळखलं की हे तेच आहे. राजाला खाजगीत बोलून सांगितलं, बाकीच्या साधूंची सेवा कमी जास्त झाली तरी पण या 4ची सेवा चांगली झाली पाहिजे. त्यांच्या पानावर भगरचा भात इतरांपेक्षा जास्त दिसला पाहिजे. साबुदाण्याची खिचडी आणि काय होतं? आमटी, केळं. आमचे सुखदेव बाबा सांगतायत केळे बी होतं. इतरांना 1-1 दिलं चालेल, पण यांना 4-4 द्या. राजानं तसंच केलं आणि त्या 4ींना कोपऱ्यात बोलवलं. का रे बाबा, सगळ्यांपेक्षा तुमची बर्दास्त ठेवायला का सांगितले? ते म्हणू लागले की काय सांगू महाराज तुम्हाला, यांना मारण्याची सुपारी होती, पण आम्ही फक्त हातपाय तोडले ना, यांना जीवदान. असं म्हटल्याबरोबर धरती फाटली आणि ते 4ही धरतीमध्ये सामावले. आणि ही बातमी जेव्हा जयदेवाला राजानं सांगितली महाराज, तेव्हा जयदेव देवाचा धावा करतात. देवा हा अन्याय कशासाठी? तुवा सनकाधिकाची माने सायुज्य सौरसू केला पुतने, जे विषाचे स्तनपाने आपण पाया शिशुपाला. अपराध या शिशुपाला आपण पाठावू दिदला गोपाळा. देवा अरे तुझ्या शत्रूंना तू मोक्ष देतो आहे आणि माझ्या शत्रूंना तू पृथ्वीच्या पोटात घालतोय. हा अन्याय मी सहन होऊ देणार. तात्काळ यांना सुद्धा मोक्ष प्रदान कर. पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे. मला फक्त एक सांगायचं आहे तुम्हाला, साधू परिसासारखा आहे, त्याला त्रास देणाराच सुद्धा तो कल्याणच इच्छितो. म्हणून साधूच्या समोर नम्रतेने वागायला शिकलं पाहिजे. एखादं साधूचं कार्य चालू असेल त्यावर टीका टिप्पणी करू नका. आणि केलं तरी तुमचं कल्याणच होणार आहे. पैसा नाही ही न कोणी अंग. केवढी एवढ्या 2 दृष्टांतांनी साधूची योग्यता कळते का? ते कळण्याकरता अजून 2 दृष्टांत दिले अभंगाच्या दुसऱ्या. कृपा नाही पाटे कोटी अंधकार. सर्वांगी सारा
अवघे गोड अवघे गोड अवघे गोड ही पाठी पोटी अंधार ही पाठी पोटी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई वेळेचं भान ठेवत आपण पुढे पुढे जातोय. दीपाना ही पाठीपोटी हा दिव्याचा गुणधर्म आहे महाराजा. जसा आत तसा बाहेर, तसं संताचं हृदय आहे, संताचं चरित्र आहे. त्याच्यामध्ये बदल नाही. यथा चित्तो तथा वाचो आणि यथा वाचो तथा क्रिया. जे चित्तात आहे ते वाचित आहे आणि जे वाचित आहे ते क्रियेत आहे. कळलं ना? आपल्यासारखं नाही. ओटात काही आणि मनात काही. मनात काही तर ओटात काही. तोंडावर चांगलं चांगलं म्हणायचं, मनामधून मात्र कुत्सितपणाने वागायचं, विचार करायचा. म्हणून आपण सामान्य आहे. संताचं तसं नाही महाराज. जसा दिवा आत बाहेर प्रकाशमान आहे तसं संताचं जीवन चरित्र प्रकाशमान आहे. अनेक दृष्टांत आहे. दिव्याचा स्वभाव आहे. तैसा एक दीपू लावी जे सायासे आणि काही तेत लावू बैसे की तो काय प्रकाशे वंची जोगा. ज्ञानोबा सांगतात ना, एका दिव्याला लावण्याकरता प्रयत्न करावे लागतात, पण त्या लावलेल्या दिव्याने दुसरे दिवे लावायचे असेल तर प्रयत्नाची गरज आहे का? सहज लागतात. आणि एका दिव्याने दुसरा दिवा लावला तर पहिल्या दिव्याचा प्रकाश कमी होतो का? हे संताचं चरित्र आहे. संत 200, मी तुम्हाला सांगितलं ना, आमचे सद्गुरू झेंडूजी महाराज 200 वर्षापासून या परंपरेला मार्गदर्शन करतायत. काही कमीपणा आला का? आईसाहेबांचं चरित्र 725 वर्षापासून जगत उद्धाराचं कार्य करताय. काही कमीपणा आला का? आणि सगळ्यात महत्वाचं, दिवा जसा साक्षीभूत आहे तसं संत तुमच्या कार्याचे साक्षीभूत आहे. दीप ठेविला परिवरी कवना ते नियमिना निवारी कवण कवटी कवणी व्यापारी राहाटी तेने नेणे. दिवा ठेवल्यानंतर तो कोणाला असं म्हणतो का तू असं करू नका तसं करू नको. त्या दिव्यासमोर तुम्ही काही करा आणि लोक करताय. दिवा लावून लोकांना फसवण्याचं कार्य केलं जात आहे, पण दिवा त्यांना म्हणत नाही की असं करू नका तसं करू नका. कोण काय व्यापार करताय त्याला काही घेणं देणं नाही. बऱ्याचदा लोक म्हणतात का हो एवढं मोठं जागृत स्थान आहे आणि काय बुवा ती माणसं तिथं असतात आणि त्यांचं तर ते असं, हे कसे काय तिथं राहतात? संत दिव्यासारखे आहे, साक्षीभूत आहे. त्यांना माहिती आहे यांना यांच्या कर्माची फळं भोगायची आहेच. विठाला विठाला पण असं असणाऱ्या त्या दिव्याचं महाराज एक अवगुण असा आहे की सगळीकडे प्रकाश आहे, पण संताचं तसं नाही महाराज. क्रिया करुणी दाविती अंगी. संताचं तसं नाही. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. आधी केले मग सांगितलं. नुसतं सांगण्याकरता संत नाही महाराज, कृती करून जगाला सांगितलं. म्हणून दिव्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि शेवटचा दृष्टांत आहे, सर्वांगे साखर अवघी गोड. साखर सर्व बाजूने कशी आहे? साखरेची गोडी सारखी सकडा. लहान थोरा बाळा ढाकुटिया. लहानानं खाल्ले तो गोड वाटते, म्हाताऱ्यानं खाल्ले तर कडू वाटते का? सगळ्यांना साखर कशी वाटते? गोड वाटते. तसे संत सगळ्यांना गोड आहे, पण त्या साखरेचा एक अवगुण आहे बाबा. कोणता? डायबिटीज. तसं मला सांगा, साखर जास्त खाल्ली तर डायबिटीज होतं आणि संताचा संवाद जास्त घडला तर काही विपरीत आहे का? काहीच नाही. म्हणून साखरेच्या ठिकाणी अवगुण आहे, पण तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की अहो चंदनाच्या ठिकाणी अवगुण आहे, परिसाच्या ठिकाणी अवगुण आहे, दिव्याच्या ठिकाणी अवगुण आहे, साखरेच्या ठिकाणी अवगुण आहे,
पण संताच्या ठिकाणी एकही अवगुण नाही. तुका म्हणे तैसा सज्जन पासून तुका म्हणे तैसा सज्जन पासून तुका म्हणे तैसा सज्जनापासून तुका म्हणे तैसा सज्जनापासून तुका म्हणे तैसा सज्जन पासून तुका म्हणे तैसा सज्जन पासून तुका म्हणे तैसा सज्जनापासून तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना पाहता अवगुण मिळेची ना दीपा नाही पाठी पोटी अंधकार दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड दीपा नाही पाठी पोटी अंधकार दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड
म्हणे तैसे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. या सगळ्या दृष्टांतात गुण जरी असले तरी एक काही ना काही अवगुण आहे, परंतु सज्जनाच्या ठिकाणी अवगुण पाहायला मिळत नाही. निषिद्धा चार विहित स सज्जन इति स्मृता. शास्त्राने निषिद्ध ठरवलेलं आचरण तो करत नाही, त्याला सज्जन असं म्हटलं जातं. जी आपली परंपरा आहे, जी वारकरी परंपरा आहे, त्याचं यथायोग्य पालन करणारा सज्जन असू शकतो. परंपरा मोडीत काढणाऱ्यांना साधू सज्जन म्हटलं जात नाही. म्हणून आपण सज्जनाची व्याख्या नीट समजून घ्यावी. सज्जन कुणाला म्हणावं? आज घरी गेल्यानंतर उद्या सकाळी तुम्ही 16वा अध्याय उघडा. अभयम सत्व संशुद्धीर ध्यान योग व्यवस्थिती दानम दमच यज्ञच स्वाध्यायस्तप. तिथून ते 3 श्लोक वाचून घ्या. भवंती संपदा दैवीमभिजातस्य तिथपर्यंत किती गुण आहे? एकूण ते 26 गुण आहे महाराज. आणि ज्ञानोबरांची त्याच्यावर टीका आहे. हे 26 गुण ज्योती ही उजळूनी आरती गीता आत्मया निजपती निरांजन केली. काय केलं महाराज गीतेने? या 26 गुणांची जणू काही आरती करून तिच्या आत्मपतीचे म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची जणू काही आरती केलेली आहे. असे आरती करता लागणारे गुण किंवा आरती करायच्या योग्यतेचे गुण सज्जनाकडे असतात, संताकडे असतात. त्यांच्यात गुण अवगुण पाहायला मिळत नाही. एकच ओवी तुम्हाला सांगतो. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाचिया गीतेची वाचती टीका. ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. त्या ज्ञानोबरायांचं चिंतन करताना नाथ महाराज त्यांना काय म्हणतात? निष्कलंक. सज्जन कसा असतो? माझ्या ज्ञानोबा तुकोबासारखा असतो, निष्कलंक. आणि तो निष्कलंकपणा जिथं तुम्हाला सापडेल तो शोधा, तो सापडेल. त्याला गुरु माना, त्या परंपरेला माना, त्या विचारधारेला जीवनामध्ये स्थान द्या. तुमचं सुद्धा कल्याण होईल. असो. आणि अशी एकमेव परंपरा जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आपल्या भागामध्ये आमच्या वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज बिडकरांची परंपरा आहे. अत्यंत साधेपणाने परंतु सात्विकतेचा, खरा ज्ञानाचा, भक्तीचा सुगंध समाजामध्ये अहोरात्र पसरवण्याचं कार्य आमची परंपरा करते आहे. अशा परंपरेच्या चरणारविंदी, आईसाहेबांच्या चरणारविंदी आजची सेवा ठेवतो आणि महाराजांच्या आज्ञेनुसार सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर